आपण या व्हिडिओमध्ये मराठीचं कथालेखन बघणार आहोत, पण त्या अगोदर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या भागातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता अशा प्रकारे आपल्याला मुद्दे दिलेले असतात। मुंगी पाण्यात वाहून जाणे, कबुतरांनी पाहणे, पाण्यामध्ये झाडाचे पान टाकणे, मुंगीचे प्राण वाचणे, मुंगी व कबुतराची मैत्री, शिकारी, कबुतरावर नेम, मुंगीने शिकाऱ्याच्या पायाला चावा घेणे, नेम चुकणे आणि कबूतर वाचणे तात्पर्य। सो अशा प्रकारे तुम्हाला जे काही मुद्दे दिलेले असतात त्याच्यावरनं तुम्हाला त्या स्टोरीचं हेडिंग म्हणजे त्या स्टोरीला नाव द्यायचं असतं आणि मोरल ऑफ द स्टोरी म्हणजे त्याचं काय तात्पर्य किंवा तुम्ही याच्यातून काय शिकला हे तुम्हाला सांगायचं असतं। आता मी या स्टोरीला नाव काय दिलेलं आहे तर मुंगी आणि कबूतर। तुम्ही काहीही देऊ शकता, मुंगी आणि कबुतराची मैत्री, म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही नाव देऊ शकता। पहिल्यांदा आपल्याला इथे पॅराग्राफ करायचं आहे। एके ठिकाणी एक नदी होती, म्हणजे एका जागेवर किंवा गावाचं नाव सुद्धा तुम्ही लिहू शकता की या गावामध्ये ही एक नदी होती। तिच्या काठावर एक झाड होतं, म्हणजे तिच्या किनाऱ्यावरती एक झाड होतं। त्या झाडावर एक कबूतर बसले होते आणि एक मुंगी पाण्यात बुडताना त्या झाडावरच्या कबुतराला दिसली। आता ते कबूतर आहे ते बिचारं झाडावरती बसलं होतं, पण त्याच वेळेस ना त्याच्या पाण्यामध्ये एक मुंगी पाण्यामध्ये डुबायला लागली होती, म्हणजे बुडत होते। त्या कबुतराने लगेच झाडाचं पान तोडून पाण्यात टाकलं। मग ते कबूतर काय करतं, एक झाडाचं एक पान तोडतं आणि त्या पाण्यामध्ये टाकतं। मुंगी त्या पानावर चढली आणि तरंगत तरंगत नदीच्या काठावर आली। मग ती काय करते, मुंगी त्या झाडाच्या पानावरती बसते आणि आपली तरंगत तरंगत नदीच्या बाजूला येते। कबुतराने मुंगीचे प्राण वाचवले। मग अशा प्रकारे कबूतर काय करतं तर मुंगीचं प्राण वाचवतं। आता सेकंड पॅराग्राफमध्ये सांगायचं आहे, एके दिवशी ते कबूतर त्या झाडाच्या फांदीवर डोळे मिटून बसले होतं। आता कबूतर काय रोजच त्या झाडाच्या फांदीवर बसत असेल, मग तो आपला बसला होता डोळे बंद करून शांतपणे। इतक्यात तिथे एक शिकारी आला। सो शिकारी शिकार शोधत आला होता। त्याने कबुतरावर नेम धरला, म्हणजे निशाण पकडलं की आता ह्या कबुतराला मारायचं आणि आपण घेऊन जायचं। तिथे असलेल्या मुंगीने पाहिलं आणि मग हे जो कबुतरावरती नेम धरला होता हे कोण बघतं तर मुंगी बघते। ती शिकाऱ्याच्या पायावर चढली आणि कडकडून चावली आणि मग ती काय करते, मुंगी त्या शिकाऱ्याच्या पायावरती चढते आणि त्याला कडकडून म्हणजे खूप जोराने चावते। शिकारी कळवळला आणि शिकारी काय करतो तर कळवळतो, म्हणजे त्याला खूप जोराने अचानक चावल्यावरती त्याचा नेम चुकतो आणि त्याला काय होतं तर खूप दुखायला लागतं। त्यामुळे शिकाऱ्याचा काय होतो तर नेम चुकतो आणि गोळीच्या आवाजाने कबूतर उडून गेले। आता नेम तर त्याने धरला होता, पण मुंगी चावल्यामुळे त्याचा नेम चुकतो आणि त्याची जी गोळी आहे ती दुसऱ्या बाजूला जाते आणि तेव्हा काय होतं तर त्या बंदुकीमधून जी गोळी निघालेली असते तिचा आवाज येतो आणि आवाज आल्यामुळे कबूतर उडून जातो। सो अशा प्रकारे मुंगीने सुद्धा कबुतराचा जीव वाचवला। मग मुंगी पण आपल्यावरती झालेल्या उपकाराची जाणीव ठेवते आणि मुंगी सुद्धा कबुतराचा जीव वाचवते। सो याच्यामध्ये मोरल ऑफ द स्टोरी काय येणार आहे, म्हणजे तात्पर्य काय येणार आहे, आपल्यावर झालेल्या उपकाराचे स्मरण ठेवावे। म्हणजे जर कोणी आपल्याला मदत केलेली असेल तर त्याचे उपकार जे झालेले आहेत त्याची आठवण म्हणजे स्मरण आपण ठेवलं पाहिजे। अशा प्रकारे तुम्हाला मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करायची आहे। सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।